हाय फ्रेंड्स, मी आहे दीपाली आणि गौरी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। अशी स्नॅक्सची रेसिपी दाखवणार आहे ज्याची चव तोंडात रेंगाळत राहील। हा स्नॅक्स एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला मग बघूया मजेदार असा स्नॅक्स। इथे मी पनीरचे असे लांबट तुकडे करून घेतले आहेत। वजनी प्रमाणात पनीर 250 ग्रॅम आहे। यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स घालूया, 1 चमचा ओरिगॅनो, 1 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, आले लसूण पेस्ट 1 चमचा, 1 चमचा तेल। हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। स्पाइसेस तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। पनीरला छान कोटिंग करून झाले आहे। आता इथे घेऊया बटाट्याचे स्लाइस। हे बघा, असे मीडियम आकाराचे बटाट्याचे स्लाइस करून घेतले आहेत। इथे मी अशा स्टिक पण घेतल्या आहेत। आता 1 बटाटा स्लाइस आणि 1 पनीरचा तुकडा घेऊन स्लाइस मध्ये गुंडाळून घ्यायचा आहे। या स्टिकच्या साहाय्याने गुंडाळून घेऊ। परत बघा, अशा पद्धतीने बनवायचे आहे। इथे तुम्ही टूथपिक ही वापरू शकता। आता हे आपण डीप फ्राय करून घेऊ। इथे तुम्ही ओव्हनचा ही वापर करू शकता किंवा एअर फ्राय ही करू शकता। तेल चांगले गरम झाले आहे। यामध्ये डीप फ्राय करून घेऊ। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम मध्ये ठेवायची आहे। दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राउन वर डीप फ्राय करून घेऊया। खूप मस्त टेस्टी स्नॅक्स आपला तयार आहे। असे सगळे डीप फ्राय करून घेऊ। हे बघा, किती सुंदर दिसतो आहे स्नॅक्स। मग चला घ्या करायला। मी तर इथे बसून मस्त खाणार आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत रहा, बनवत रहा आणि खात रहा। बाय बाय।